नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, कॅनडामध्ये सध्या आता मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आज रविवारचा दिवस असल्यामुळे आम्ही काही फॅमिलीज एकत्र जमलो होतो. दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी ठरवलं, चला म्हणलं कुठेतरी थोडंसं बाहेर जाऊन पाय मोकळे करून येऊया. थोड्याच अंतरावरती पोर्ट डोवर नावाचं एक छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणी आम्ही जायचं ठरवलं. टोरंटो शहराच्या आजूबाजूला असंख्य असे छोटे छोटे टाउन्स आहेत, ज्याला आपण गाव म्हणू शकतो आणि ही गावं खूप सुंदर असतात. चला तर मग आमच्या सोबत या आणि पोर्ट डोवर हे छोटंसं गाव कसं आहे ते आपण पाहूया. टोरंटो शहरापासून पोर्ट डोवर हे साधारण 180 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. पोर्ट डोवर या ठिकाणी एक सुंदर असा छोटासा बीच आहे आणि या बीचचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सुट्टीच्या दिवशी येतात. या आठवड्यामध्ये कॅनडात तापमानामध्ये बरीच वाढ झालेली आहे, त्यामुळे आता बीचकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या हळूहळू जास्त वाढत आहे. जा थोडं पाण्यामध्ये. अमेरिकेची बॉर्डर या ठिकाणावरनं जवळ असल्यामुळे पोर्ट डोवर या ठिकाणी काही कमर्शियल जहाजं पण अमेरिकेवरनं या ठिकाणावरती येतात. चला चला बोलू. चला. त्याचबरोबर काही पर्यटक आपल्या फॅमिलीला घेऊन, जर आपल्याकडे स्वतःची जहाज असेल तर ती जहाज घेऊन या ठिकाणावरती निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. इकडे इकडे नाही इकडे. इथलं ना सगळ्यांना व्ह्यू आणि ना घुसेस, इथे डक्स आणि घुसेस आहेत. बर, आवडलं का गोलू? तुला पोर्ट डोवर आवडलं? छान आहे का लोकेशन? काय आवडलं इथं तुला जास्त? इकडे खेळू शकतात. हा, बीच वरती खेळू शकतो. ओके, चला पुढे जाऊन पाहू आपण आता. सिटीज मध्ये ना पुढे गेलो ना, तिथे ना अमेझिंग प्लेस आहे. त्याचं नाव ना काय नाव आहे?
घुसेस पण बघू शकतो बीच आहे तिथं जवळ. ओ रिअली? हां. ओके. नेक्स्ट टाइम विल ब्रिंग सम क्लोथ्स. ओके. तर मित्रांनो, या ठिकाणी बरेच लोक मासेमारी पण करत आहेत. तिथे फिश पकडली होती असं या ठिकाणावरती काही जण आपल्याला मासेमारी करताना पण पाहायला मिळतात. कॅनडामध्ये सध्या उष्णता बरीच वाढलेली आहे. जुलै हा महिना सर्वात जास्त उष्ण समजला जातो. या महिन्यामध्ये तापमान साधारण 35 ते 38 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत जातं. नो स्विमिंग दिले, नो डायव्हिंग असं. तरी बहुतेक पोरं इथं ते कोण आहे. बसा. तर मित्रांनो, पोर्ट डोव्हर हे एक छोटंसं टाउन आहे आणि या ठिकाणी एक सुंदर असा बीच आहे. त्यामुळे या ठिकाणी बरेच पर्यटक येतात आणि त्याचबरोबर या बाजूला काही कमर्शियल जहाजं पण येतात. त्यांच्यासाठी असं त्यांनी व्यवस्था केलेलं एक रॅम्प बनवलेला आहे. तर एक छोटंसं टाउन आहे. तर तुम्ही एक 4-5 तासाची ट्रिपसाठी येऊ शकता. टोरंटो शहरापासून जास्त दूर नाही, साधारण एक 2 तासाची ड्राईव्ह असेल या ठिकाणी. परंतु बीच आहे, छोटंसं टाउन आहे, बाकी विशेष असं काही नाही या ठिकाणी. या 2-3 गोष्टी आहेत.
या ठिकाणावरती जे मासेमारी करताना काही लोक वारलेले आहेत त्यांच्या आठवणीमध्ये एक पुतळा पण उभारण्यात आलेला आहे. केलंय पण थोडं कॉन्क्रीट ज्या दिवशी येते त्या दिवशी मला बरोबर आता झालं ना काय करून एवढं मोठं Please stand camping. बरोबर आहे. अजून भरपूर कमार मोठा आहे. मम्मीला म्हणते डॅडी ऐकत नाही मम्मीचं ऐकत. तिथून आपण ना view बघू शकतो. किती पण लांब. चला तर मित्रांनो, मग हा एक छोटासा व्हिडिओ आता इथेच संपवतो. पोर्ट डोवर एक छोटंसं टाउन आहे. या ठिकाणी जे बीच आहे त्यामुळे हे टाउन प्रसिद्ध आहे. चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.